स्वाध्याय 4.4 यावरती काही सराव प्रश्न मी काढलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी यावरचे सराव प्रश्न वहीमध्ये सोडवावेत. तर प्रश्न पहिला काय म्हणते की पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर आपल्याला ही संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये एक विशिष्ट काहीतरी संबंध आहेत प्रत्येक पुढच्या येणाऱ्या संख्येमध्ये, आणि तो संबंध एका संख्येमध्ये लागलेला नाही आहे आणि त्या ठिकाणची ती संख्या आपल्याला शोधून काढायची आहे आणि ते चुकीचं पद आहे म्हणून त्याला आपल्याला ओळखून पर्यायामध्ये जो काही त्याचा क्रमांक आहे त्या क्रमांकाला आपल्याला गोल करायचा आहे. तर बघा या ठिकाणी संख्या मालिकेमध्ये कसं दिलेले आहे, 5, 7, 11, 17, 25, 36 आणि 47 यातलं आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. तर मी एक तुम्हाला उदाहरण सांगते की आता याच्यामध्ये कितीचा फरक आहे. 5 आणि 7मध्ये 2चा फरक आहे. 7 आणि 11मध्ये मला वाटतं 7 आणि 4 11. त्याच्यानंतर 11 आणि 17मध्ये 6चा फरक आहे आणि 17 आणि 25मध्ये 8चा फरक आहे. तर हा क्रम कसा आलेला आहे बघा, या ठिकाणी की 2च्या नंतर 4 आले, 4च्या नंतर 6 आलेत, 6च्या नंतर 8 आलेत, म्हणजे 2 2च्या फरकानं 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 म्हणजे 2च्या पटीत संख्या आहेत. आता 2 पंचे 10 यायला पाहिजे, म्हणजे 35च्या नंतर 25च्या नंतर आपल्याला 35 यायला पाहिजे या ठिकाणी 10च्या फरकानं, पण या ठिकाणी 36 आलेले आहेत. तर या ठिकाणी 35 त्याच्यानंतर कितीचं आहे ते 2 पंचे 10 2 सख 12. तर या 35 जर इथं असते आणि या 35मध्ये आपण 12 मिसळले तर आपले 47 येतात. म्हणजे या ठिकाणी 36 हे चुकीचं पद आहे, म्हणजे पर्याय क्रमांकामध्ये 36 1 नंबरला आहे म्हणून हा 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, म्हणजे चुकीचं पद आहे. तर अशाच प्रकारचं खाली मी काही सराव प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सर्व सराव प्रश्न सोडवून पहा. यामध्ये विशिष्ट काहीतरी क्रम या ठिकाणी लपलेला आहे. कशा पद्धतीचे या ठिकाणी पुढील संख्यामध्ये आणि त्या संख्येमध्ये कशाचा फरक आलेला आहे, बेरीज आहे का वजाबाकी आहे का वर्ग आहे, कितीनं पुढे गेलेली आहे का पटीतल्या संख्या आहेत, या सगळं तुम्हाला शोधून काढून तुम्हाला चुकीचं पद या ठिकाणचं निवडायचं आहे. तर प्रश्न दुसरा आहे 16, 32, 48, 64, 81 आणि 96. तर या ठिकाणी तुम्हाला चुकीचं पद निवडून खालील पर्यायामधलं शोधायचं आहे. तर प्रश्न तिसरा आहे 2, 9, 23, 54, 72 आणि 107. तर खाली पर्याय दिलेले आहेत. प्रश्न चौथा आहे 5, 14, 27, 44, 64 आणि 90. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे 82, 87, 94, 105, 118 आणि 143. त्यानंतर प्रश्न सहावा आहे 4, 8, 24, 48 आणि 160. त्यानंतर प्रश्न सातवा आहे 2, 4, 3, 16, 5, 35, 7, 64, 11 आणि 100. त्यानंतर प्रश्न आठवा आहे 480, 80, 16 आणि 6. त्याच्यानंतर प्रश्न 9वा आहे 2, 2/3, 4/6, 8/9, 16/12, 33/15 आणि 64/18. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे, यातला चुकीचा कोणता पर्याय आहे ते शोधायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न 10वा दिलेला आहे 19, 38, 76, 118, 152 आणि 190. यामध्ये कोणतं चुकीचं पद आहे ते शोधून खालील पर्यायामधून निवडायचं आपल्याला आणि त्याला गोल करायचं आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे 88, 96, 104, 114, 120 आणि 128. त्या ठिकाणी परत 4 पर्याय दिलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की त्या ठिकाणचं चुकीचं पद कोणतं आहे. तर काही मी एक तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्या पद्धतीनं त्यामध्ये संबंध आलेला होता. तर त्याच ठिकाणी संबंध कोणता आलेला होता की पटीमध्ये होत्या त्या संख्या, म्हणजे 5 आणि 7मध्ये 2चा फरक आला आणि 7मध्ये 11मध्ये 4चा आला, 11 16 आणि 17मध्ये 6चा आला, 17 25मध्ये परत आपल्याला या ठिकाणी 8चा आला. तर अशा संख्या येत असताना या बरोबर क्रमानं आलेल्या होत्या पटीमध्ये. 2 दुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, आता 2 पंचे 10, म्हणजे 25मध्ये जर 10 मिसळलं तर 35 यायला पाहिजे, पण या ठिकाणी 36 आलेले होते. तसं खालील सर्व प्रश्न 1 ते जे 10 प्रश्न आहेत, या ठिकाणी किती प्रश्न दिले तुम्हाला की 11 प्रश्न आहेत. 1 ते 11 प्रश्न तुम्ही सर्व वहीमध्ये सोडवून काढा आणि तुमचा बराचसा सराव या 10-11 प्रश्नांमधून बराचसा सराव होईल आणि तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी असेही या ठिकाणी मधामध्ये संबंध असू शकतात. म्हणजे परीक्षेला
आलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही संबंध त्या ठिकाणी यामधील एखादा संबंध असा आपल्याला त्या ठिकाणी लागू शकतो आणि आपण ते उदाहरण एकदम चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो.